वाला प्रयत्न करू नका। मी सरकारच्या विरोधात बोलत राहणार। तुम्ही कितीही प्रयत्न केले मला कुठल्याही विषयामध्ये अडकवण्याला मी कोणाला घाबरत नसतो। सुरवसेचे आणि देवकथांचे फोटो जे आहेत ते पडळकरांनी दाखवले की त्यांच्याशी संबंधित ते कार्यकर्ते आपल्याशी संबंधित आहेत। टॅटू सुद्धा फॅमिलीचा पवार साहेबांचा त्यांनी काढल्याचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता मी तुम्हाला तेच सांगितलं ना, बावनकुळे साहेबांचा फोटो एका ड्रग्ज माफिया बरोबर आहे। पंतप्रधान साहेबांचा फोटो जो सट्टा खेळणारा जो व्यक्ती असतो त्याच्याबरोबर तिथे आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांचे फोटो असे अनेक लोकांबरोबर आहेत। मग फोटो आणि फोटोमध्ये असणारा व्यक्ती ह्याला जर तुम्ही जोडायचं झालं तर मग आता सगळ्याच भाजपच्या नेत्यांचे फोटो आम्ही काढू। आम्ही भूमिका तिथे घेत असताना आम्ही नेहमी हेच बोललोय, भाजपचा सुद्धा एखादा नेता जर एखाद्या कार्यकर्त्याबरोबर असला आणि तो कार्यकर्ता चुकीचं काम करत असेल तर आम्ही हेच म्हणतो की कदाचित नेत्याला माहीत नसेल तो कार्यकर्ता कोण आहे। त्यामुळे या विषयाच्या बाबतीत तुम्ही फोटो दाखवून जर मला फ्रेम करण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तिथं असणाऱ्या सर्व भाजपच्या नेत्यांना म्हणतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणतो, याच्यात SIT फॉर्म करा। व्हिडिओ मी केला होता का, फोन मी केला होता का, काय खरं ते लोकांसमोर तिथं पुढे येऊ द्या। पण मी फक्त सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून मला अडकवण्याचा जर प्रयत्न केला जात असेल, तुम्हाला किती डोकं तुम्हाला आपटायचं आपटा, काय कारवाई करायची करा, तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी काय सापडणार नाही। आणि मी सरकारच्या विरोधात लोकांच्या वतीने तिथं बोलतच राहणार। पडळकरांनी आक्रमक भूमिका या संपूर्ण प्रकरणामध्ये घेतली। आता मी काय, त्यांना देवेंद्र फडणवीसचा फोन आला असेल की जा आता जाऊन तिथं काहीतरी कर आणि त्यांनी तिथे सुरू करायला लागले असेल। देवेंद्र फडणवीस साहेब बोलल्याशिवाय काहीच करत नाही आणि सरकारच्या विरोधात मीच एकटा तिथं बोलत असल्यामुळे आता सरकारची अडचण झालेली आहे। प्रत्येक दिवशी एक कुठल्या नेत्याची चूक तिथं मी काढतोय म्हणून कुठेतरी मला याच्यात फ्रेम करायचा प्रयत्न तिथं केला जातोय। एवढंच आमचं तिथं म्हणणं आहे। फक्त एकच आहे की हा जो कुठला कार्यकर्ता आहे सुरवसे, हा अनेक वेळा तिथं मला पूर्वी वेगळ्या वेगळ्या सामाजिक विषयासाठी तिथं भेटलेला आहे। पण आज जे त्यांनी कृत्य केलेलं आहे, जर कुणी कोणावर कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला चूकच समजतो। त्यामुळे पोलिसांनी योग्य ती कारवाई करणं हे महत्त्वाचं आहे असं आम्हाला तिथं वाटतं। त्याच्याचबरोबर आम्हाला असंही कळतं काही लोकांकडनं की 2 महिन्यापूर्वी हा जो सुरवसे आहे, जो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, त्याला फार वेड्या पद्धतीने तिथं मारहाण केली होती। मारहाण केलेला व्हिडिओ हा कुठेतरी बाहेर प्रसिद्ध केला होता आणि कुठेतरी ती भावना मनामध्ये ठेवून हे कृत्य केलं का काय अशी कुठेतरी आता आम्हाला सगळ्यांना झालं। पण किती काय झालं तरी कायदा व सुव्यवस्था कुणीच हातात घेऊ नये असं आमचं मत आहे। आमदार रोहित पवार, कायदा व सुव्यवस्था कुणी हातात घेऊ नये असं त्यांनी म्हटलंय आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असंही म्हटलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अमरावती।